आपल्या सगळ्यांना ना आयुष्यात काहीतरी मोठं करायचं, काहीतरी बनायचं आणि यासाठी आपण सतत विचार करत असतो. पण दररोज एक नवीन दिवस येतो आणि तो दिवस तसाच निघून जातो आणि आपण काहीच करू शकत नाही. आणि याचा अर्थ असा नाही की आपल्यामध्ये टॅलेंट कमी आहे किंवा नॉलेज कमी आहे किंवा आपल्याला काही माहित नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी सगळं माहिती आहे. तरी पण आपण हे करू शकत नाही. याचं कारण काय? तर याचं कारण आहे आपल्या सवयी. म्हणजे बघा ना, आपलं चालणं, बोलणं, बसणं, उठणं, मोबाईल बघणं, घंटोन रील्स स्क्रोल करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला मोठं काहीतरी करण्यापासून रोखत आहेत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे काय माहितीये का? आपल्याला माहितीच नाही की आपल्या सोबत काय होत आहे. कारण सुरुवातीला या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या वाटत असतात आणि आपल्याला असं वाटत असतं की 5 मिनिटं मोबाईल बघितल्याने काय फरक पडणार आहे किंवा थोडंसं रील्स स्क्रोल केल्याने काय फरक पडणार आहे. पण हळूहळू याच गोष्टी आपलं डिसिप्लिन, आपला फोकस आणि आपला आत्मविश्वास तोडत असतात आणि या गोष्टीच आपल्याला पुढे चालून बर्बाद करत असतात. त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओत अशा 5 सवयी बघणार आहेत, ज्या सवयी आपल्याला बदलणं गरजेचं आहे, ज्या आपल्याला बर्बाद करत आहेत. आणि जोपर्यंत मी या व्हिडिओत सांगितलेल्या 5 सवयी बदलणार नाही, तोपर्यंत आपण मोठं काहीच करू शकणार नाही. त्यामुळे एकदा या सवयी बघा, आपण कोणत्या सवयी करत आहेत, कोणत्या सवयी आपल्याला बर्बाद करत आहे आणि आपण कोणत्या गोष्टीला ऍडिक्ट होत आहे या जाणून घ्या आणि त्या सवयी सुधारवण्याचा प्रयत्न करा. तर पहिली सवय आहे वॉचिंग इन्स्टेड ऑफ डुईंग. म्हणजे काय की जे ज्ञान आहे ते आपल्याला दिशा दाखवू शकतं, पण आपल्याला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी चलावं लागणार आहे, काहीतरी ऍक्शन घ्यावं लागणार आहे. आणि बरेच लोक फक्त शिकण्याकडे फोकस करतात आणि काही करतच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर कुणाला कॉन्टेंट क्रिएशन करायचं असेल, तो काहीच करणार नाही, नुसतं युट्यूबवर बघणार की आयडिया जनरेशन कसं करायचं, रिसर्च कसं करायची, व्हिडिओ कसे तयार करायचे, लाइटिंग सेटअप कसं करायचे, या सगळ्या गोष्टी बघतच राहतो आणि बघतच राहतो, काही करतच नाही. मग जेव्हा आपण काय त्याच्यातून फक्त शिकत राहतो आणि काही करतच नाही, तर जे आपण शिकलोय, जे आपण बघितलंय ते सगळं व्यर्थ आहे आणि तो आपला एक टाइम बरबादच आहे. त्यामुळे जर आपल्याला काहीतरी करायचंय, काहीतरी बनायचंय, तर आपल्याला ऍक्शनवर पण फोकस केलं पाहिजे. शिकणं गरजेचं आहे, बेसिक नॉलेज घेणं गरजेचं आहे, पण सुरुवात करणं, ऍक्शन घेणं आणि जे आपण ठरवले त्या मार्गावर चालणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून ही पहिली सवय वॉचिंग इन्स्टेड ऑफ डुईंग, ही सवय बदलणं गरजेचं आहे की बघणं सोडून द्या. आपण थोडंफार बघितलं, बेसिक नॉलेज घेतलं, तयारीला लागा, काहीतरी करून दाखवा. आणि जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपण आपलं जे गोल आहे तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. दुसरी सवय आहे की बरेच लोक जेव्हा पण अडथळा येतात किंवा मोठं संकट येतात ना, तेव्हा क्विट करत असतात. आता जेव्हा पण आपण एका रस्त्यावर चलत असतो, तेव्हा अडथळे येत असतात, काटे येत असतात, कुणीतरी नावं ठेवत असतं, पण आपला जो गोल आहे, आपले जे गोल आहे, आपल्याला जे करायचं आहे, जे आपण ठाम ठरवलेलं आहे की आपल्याला हे काही झालं तर करायचं आहे, तेव्हा देखील असे अडथळे आले तर मी बरेच लोक बघत असतो जे क्विट करत असतात. आणि असे विचार येणं पण जायज आहे की मला पण खूप वेळा असं वाटलं की मी का करत आहे युट्यूब, ना मला रिस्पॉन्स भेटत आहे, ना मला व्ह्यूज भेटत आहे, ना लोकांनी लाईक करत आहेत, काहीच करत नाही, पण मी का करत आहे. तर मी हे एवढं सगळं होऊनही माझ्या मनात विचार येतो, पण मी त्या विचारांना बाजूला ठेवतो आणि सतत व्हिडिओज तयार करत असतो. कारण माझं एक गोल आहे की मला काहीतरी करायचं आहे, मला कॉन्टेंट क्रिएशन मध्ये काहीतरी करायचं आहे आणि जेव्हा मी ठरवलं आहे तेव्हा हे क्विट करणं माझ्या डिक्शनरी मध्येच नाहीये. त्यामुळे जेव्हा पण मला असे विचार येतात तेव्हा मी एकच लक्षात ठेवतो की माझं गोल काय आहे, मला करायचं काय आहे. त्यामुळे कितीही कमी व्ह्यूज येऊ दे, लाईक येऊ नये किंवा कुणी माझे व्हिडिओ बघूच नये, मला आवडते, माझे एक गोल आहे, तर मी क्रिएट करत राहणार. जसं तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर खूप सारे अडथळे येणार, तेव्हा क्विट करणं हा उपाय नाही. पण गरजेचं हे पण आहे की आपण राईट डायरेक्शनला आहे का नाही. नाहीतर तुम्ही चुकीच्या डायरेक्शनला मेहनत करत आहात, मग तेव्हा तर अडथळे येणारच. जर तुमचं डायरेक्शन राईट आहे आणि तुम्ही मेहनत करत आहे आणि तेव्हा जर अडथळे येत आहे, तर तेव्हा आपल्याला आपल्या गोलवर टिकून राहणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा पण अडथळे येतील तेव्हा विचार करा की आपण राईट डायरेक्शनला काम करत आहे का, आपलं गोल काय आहे. आणि जेव्हा पण अडथळे येतील तर हीच आपली परीक्षा असते. त्यामुळे जेव्हा पण अडथळे येतील तेव्हा क्विटिंग हा ऑप्शन नाही. आपल्याला ते अडथळा पार करून आपल्याला पुढे जायचं आहे. आपली तिसरी आणि वाईट सवय काय माहितीये का, की निगेटिव्ह लोकांमध्ये राहणं. आणि अशी गोष्ट आहे जी आपलं आयुष्य बर्बाद करण्यासाठी खूप सिंपल गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याला जर आयुष्य बर्बाद करायचं आहे ना, त्यांनी जाऊन निगेटिव्ह लोकांमध्ये जाऊन राहायचं.
त्याचं आयुष्य ऑटोमॅटिक बर्बाद होऊन जाईल. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, की तुमच्याकडे गोल आहे, पर्पज आहे, आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे आणि तुम्ही अशा लोकांमध्ये राहत आहात, जात आहात, त्यांच्यामध्ये 2-2, 3-3, 8-8 तास राहत आहात आणि त्या लोकांकडे काय पर्पज नाही, गोल नाही, त्यांचं विजन नाही, त्यांना काय करायचं हे देखील माहित नाही. मग जेव्हा तुम्ही अशा लोकांमध्ये जाल, तुम्हाला टाइमपास होईल, हसी मजाक होईल, पण तुम्ही तिथं ग्रोथ करणार नाही. तुम्ही काहीतरी नवीन शिकणार नाही. कारण त्यांचं माइंडसेटच फक्त हसी मजाकसाठी आहे, खेळण्यासाठी, ज्यांच्याकडे काहीच गोल नाही. आणि ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला काहीच वाटणार नाही. तुम्हाला असं वाटेल की ठीक आहे ना, थोडासा विरंगुळा पण गरजेचा आहे. पण जर तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचे, मोठं करायचे, तर आपल्या आजूबाजूला चांगले लोक आणि त्याच माइंडसेटचे लोक असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यातून शिकायला पण भेटणार, नवीन गोष्टी जाणून घ्यायला पण भेटणार आणि ज्या लोकांकडे विजन असणार, गोल असणार, काहीतरी करायचं आहे, ते लोक जर आपल्या सोबत असतील ना, तर आपण एकत्र ग्रो करू शकतो, एकत्र पुढे जाऊ शकतो. पण अशा लोकात राहून आपण एका जागी स्टकच होणार आहे. तिथं वेळ पण आपला बर्बाद होणार आहे. थोडासा हसी मजाक ठीक आहे, पण तुम्ही जर 3-3, 4-4, 8-8 तास जर तिथंच राहत आहे, नुसतं हसी मजाक करत आहे, तर ते तुमचं टाइम बर्बादच करत आहे आणि तुमचं जे माइंडसेट आहे ते वीकच होत आहे. त्यामुळे जर तुम्हाला ग्रोथ करायची असेल तर चांगल्या लोकांमध्ये राहावा, आजूबाजूला असे चांगले लोक ठेवा आणि असे लोक ठेवा ज्यांचा माइंडसेट एक आहे. आणि जर तुम्हाला अशी लोक भेटत नसतील तर इंस्टाग्रामवर तुम्ही रीच आउट करू शकता. जसं मला कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे आणि माझ्या फील्ड मधले जर मला लोक भेटत असतील जे स्ट्रगल करत आहे, जे ज्यांना काहीतरी खरंच करून दाखवायचं, जे चांगलं करत आहे, त्यांना अप्रिशिएट करा, त्यांना चांगले कमेंट्स करा, त्यांना डीएम करा आणि एक बॉन्ड तयार करायचा प्रयत्न करा, जेणेकरून एका माइंडसेटचे लोक असतील तर तुम्हाला पण समजेल की ते काय करत आहे, आपण काय करत आहे, एक विचार करू शकता की नवीन काय करू शकत आहे. जेव्हा आपल्या आजूबाजूला लोक राहतील तेव्हा आपलं विजन जे आहे ते पण मोठं होत राहतं, आपल्या गोलकडे पुढे जाण्याचे चान्सेस पण वाढत असतात आणि आपण एकत्र पुढे जाऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट तर निगेटिव्ह लोकांमध्ये राहणं सोडून दे. चौथी वाईट सवय म्हणजे चीप डोपामिन ऍडिक्शन. म्हणजेच काय की आजकाल जर बघितलं, तुम्ही जर पब्लिक प्लेस मध्ये जावा, लिफ्ट मध्ये जावा, रेल्वे स्टेशनवर जावा आणि तुमच्या आजूबाजूला बघा, बरेच लोक त्या फोन मध्ये स्क्रोलच करत आहेत आणि हे एक चीप डोपामिनच आहे. जिथे आपण 2 तास झाले, 8 तास झाले, तुमच्या सेटिंग मध्ये जावा आणि तिथे टाका डिजिटल वेलबिंग आणि हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला तिथे दिसेल की तुम्ही किती टाइम स्पेंड मोबाईलवर करत आहात आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल की इंस्टाग्राम असेल किंवा मूवीज असतील हे तुम्ही किती जास्त प्रमाणात बघत असता आणि दिवसाचे आपले 3 तास 4 तास असे आपण त्याच्यामध्ये स्पेंड करत आहात आणि हे एक चीप डोपामिन आहे जे आपल्याला कळत पण नाही. आणि तुम्ही विचार करा ना की जर मी आता काहीतरी काम करत आहे, मी लिखाण करत आहे, आपल्याला असं वाटतं की 5 मिनिटं आपण एक मोबाईल बघू आणि ब्रेक घेऊ. ते 5 मिनिटं कधी 2 तासात कन्वर्ट होतं हे आपल्याला देखील कळत नाही. जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा हे खूप डेंजरस ऍडिक्शन आहे आणि हे ऍडिक्शन पण असं नाही, खूप चीप ऍडिक्शन आहे ज्याच्यातून आपल्याला काहीच आउटपुट भेटत नाही. म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा ना की 2 तास आधी तुम्ही रील्स बघत होता किंवा 4 तास आधी रील्स बघत होता, त्याच्यापैकी किती रील्स तुम्हाला लक्षात आहे, किती रील्स मधून तुम्ही नॉलेज घेतले, तुम्ही रील्स बघता, कितीतरी रील्स तुम्ही सेव्ह केले असतील ज्याचा असा विचार करून की ज्याच्यातून आपल्याला खूप नॉलेज भेटतं, याच्यावर आपण काहीतरी काम करू, आणि असे किती रील्स सेव्ह केले. पण ते सेव्हचं जे फोल्डर आहे ते आपण किती वेळा ओपन केलेलं आहे. हे एक डोपामिन भेटतं रील्स बघितल्याच्या नंतर आणि ते डोपामिन कशामुळे भेटतं की प्रत्येक स्क्रोलला आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट बघायला भेटते, नवीन हालचाल बघायला भेटते आणि त्यामुळे आपण त्याला ऍडिक्ट होत असतो. पण हे ऍडिक्शन खूप चीप आहे. याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी मेहनत करा, आपल्या गोलवर फोकस करा आणि जेव्हा रिझल्ट बघायला भेटतील ना, तर ते जे ऍडिक्शन असेल, ते जे डोपामिन असेल, ते या रील स्क्रोल केलेल्या डोपामिन पेक्षा खूप हाय असेल. आणि एकदा का त्याची सवय लागली त्या रिझल्टची, त्या गोलची, तर तुम्ही बघाल की तुमच्यात किती फरक जाणवेल. त्यामुळे हे चीप डोपामिन आहे ज्याच्यातून आपल्याला चीप डोपामिन भेटतं, ज्याला तुम्ही ऍडिक्ट झाला आहे, ते किती कमी करता येईल आणि किती नाहीसं करता येईल याच्यावर फोकस करा. एक दोन दिवसात तर हे काही, जर तुम्ही 3-3, 4-4 दिवसाला बघत असाल तर हे सोडवणं खूप अवघड आहे सुरुवातीला तर, पण ते तुम्ही कमी कमी करत राहू शकता. तर ट्राय करा आपण किती कमी करू शकता. कारण जेव्हा तुम्ही हे कमी करताल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक फरक जाणवायला दिसेल की जे 3 तास आपण रील बघण्यात किंवा मूवीज बघण्यात आपण वेस्ट करत होतो, ते 3 तास आपण काहीतरी शिकण्यात, काहीतरी आपल्या गोलकडे पुढे चालण्यासाठी वापरत असाल तेव्हा खूप भारी वाटतं.
त्यामुळे हे चीप डोपामिन ज्याच्यातून भेटतं आणि ज्याला तुम्ही ऍडिक्ट झालात ते कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि पाचवी आणि महत्वाची सवय ती म्हणजे, जसं मी सुरुवातीला सांगितलं की दररोज एक नवीन दिवस उगवतो, आपल्याला काहीतरी मोठं करायचं, आपल्याला सगळं माहिती, पण तो दिवस तसाच निघून जातो आणि आपल्याला समजत देखील नाही की तो दिवस कसा निघून गेला. आणि याच्या मागे कारण काय असतं? कारण आपल्याकडे पर्पजच नाही, आपल्याला माहितीच नाही की त्या दिवसाला आपल्याला काय करायचं आहे. आपण सकाळी उठतो, नंतर आपल्या कामाला लागतो, म्हणजे लॅपटॉप उघड, कॉम्प्युटर चालू करून बसतो आणि आपल्यासमोर एक ब्लँक स्क्रीन असते आणि आपल्याला माहितीच नसतं की आता आपल्याला काय काम करायचं आहे. आपल्याला म्हणजे जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करत असाल आणि जर तुम्हाला स्क्रॅच पासून जर व्हिडिओ तयार करायचा असेल तर आपल्याला माहितच नाही की आपल्याला आयडिया जनरेशन करायची का, आपले जे जुने व्हिडिओ त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे, टायटल चेंज करायचे, थंबनेल चेंज करायचे, आपल्याला काहीच माहित नाही. आणि जेव्हा आपल्याला समजा आपण त्या जे करायचंय त्याच्यावर फोकसच नाहीये, तर आपण युट्यूब उघडणार, युट्यूब चालवणार, त्याच्यामध्ये 2 तास जाणार, 3 तास जाणार. जर तुम्ही लिखाण काही काम करत असाल आणि तुम्हाला माहितीच नाही, म्हणजे तुमच्यासमोर तुम्ही वही उघडली, तुमच्यासमोर ब्लँक पेज आहे आणि तुम्हाला माहितीच नाही की आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे, काय काय आपल्याला टास्क आहे, जे तुम्हाला माहितीच नसतील, तर तुमचा टाइम व्यर्थच जाणार आहे, बरबादच जाणार आहे. आता हे आपण कसं रिझॉल्व्ह करू शकतो? तर 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर आपलं गोल फिक्स असलं पाहिजे, आपल्या गोलवर आपलं लक्ष केंद्रित असलं, हे तर मेन गोष्ट आहे, हे सांगायची पण गरज नाही. दुसरी गोष्ट काय आहे की आदल्या दिवशी, आदल्या रात्री आपण डिसाईड करायचं की आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे. म्हणजे मी जर कॉन्टेंट क्रिएशन करत आहे आणि आता माझा एक व्हिडिओ कम्प्लीट झाला आहे, मला मला काय करायचं की उद्याच्या दिवशी मला एक व्हिडिओसाठी एक आयडिया स्क्रिप्ट तयार करायची आहे. आणि आदल्या दिवशी जेव्हा मी लिहून ठेवेल की मला एक आयडिया जनरेशन करायची, स्क्रिप्ट रायटिंग करायची आहे, तेव्हा मी फक्त आयडिया जनरेशन करण्यासाठी जास्त टाइम स्पेंड नाही करणार किंवा बघतच नाही राहणार, कारण मला माहिती की याच्यानंतर मला रिसर्च करायची आहे. त्यामुळे मी 2च टास्क लिहिलेत, आयडिया जनरेशन, रिसर्च करायची आहे. आयडिया जनरेट केली, लगेच रिसर्चला लागणार. आणि जेव्हा या 2 गोष्टी जोपर्यंत कंप्लीट होणार नाही तोपर्यंत मला चेन पडणार नाही की मला हे गोष्टी करायच्याच आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण तेवढेच डेडिकेटेड पाहिजे आहे. आणि जास्त गोष्टी पण लिहू नका, कारण जर तुम्ही आता इथं मी 2च लिहिलं, आयडिया जनरेशन आणि रिसर्च करणं. स्क्रिप्ट रायटिंग, व्हिडिओ शूट करणं, एडिटिंग, या गोष्टी मी नाही लिहिले, कारण मला माहिती आहे की या गोष्टी एका दिवसात तर पॉसिबलच नाहीये. पॉसिबल काही लोकांसाठी असतील, पण मी जशा प्रकारचा कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करतोय, जी क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतोय, जे विचार मांडतोय, ते एका दिवसात मांडणं किंवा रिसर्च करून तुमचे एका दिवसात एडिट आणि आउटशूट करून आउटपुट देणं पॉसिबलच नाही. म्हणून त्या गोष्टी मी तिथे लिहिणारच नाही. का लिहिणार नाही? कारण समजा मी जर त्या 5 गोष्टी लिहिल्या, मला माहिती आहे आज 2 दिवसात, मला 3 दिवसात कम्प्लीट करणं आहे, पण मी जर असं ठरवलं की नाही मला उद्याच कम्प्लीट करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी खूप मी मेहनत केली, खूप मी रिसर्च केली, खूप मी आयडिया जनरेशनसाठी प्रयत्न केले आणि फक्त रिसर्च आणि आयडिया जनरेट केलं, तरी देखील मला रात्री एक रुकरुक वाटेल की यार मी व्हिडिओ शूट करू शकलो नाही, स्क्रिप्ट तयार करू शकलो नाही, एडिट करू शकलो नाही. त्यापेक्षा कमी गोष्टी लिहा, आदल्या दिवशी झोपायच्या आधी ठरवा की मला उद्याच्याला काय काय काम आहे, या गोष्टी मला कंप्लीट करायच्या आहेत आणि या गोष्टी मला कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही उठाल आणि तुम्ही तुमच्या लॅपटॉप समोर, तुमच्या कम्प्युटर स्क्रीन समोर किंवा तुम्ही जर वही उघडून बसला असाल, तुम्हाला माहिती आहे की मला काय अभ्यास करायचा आहे, कुठल्या डायरेक्शनला जायचं आहे, व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएट करत असाल तर मला कुठे फोकस करायचा आहे, काय गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. जेव्हा मला ऑलरेडी माहिती आहे की या गोष्टी करायच्या आहेत, तर मी टाइमपास करत बसणार नाही किंवा इंस्टाग्राम रील्स स्क्रोल करत बसणार नाही किंवा युट्यूब बघत बसणार नाही, कारण मला ऑलरेडी माहिती आहे की मला काय करायचं आहे. आणि या गोष्टी फक्त डेडिकेशनवर फोकस आहे, तुम्ही किती डेडिकेटेड आहात आणि तुम्ही किती बदलण्याचा प्रयत्न करू शकता. तर याच होत्या त्या 5 सवयी, आणि जोपर्यंत या सवयी तुम्ही बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही स्टक राहाल. दररोज नवीन दिवस उगवेल, तुम्हाला माहितीच पडणार नाही की आपल्याला काय करायचं आहे. आपण जर निगेटिव्ह लोकांमध्ये राहिलं तर आपलं माइंडसेट पण तसं होणार. अशा खूप सारे सवयी असतात ज्या बदलणं खूप गरजेचं आहे. आता या सगळ्या छोट्या छोट्या सवयी आहेत, पण छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या खूप बदल घडवून आणू शकता. तुम्ही प्रयत्न करा, ट्राय करा. जर तुम्ही रीलला ऍडिक्ट असाल तर थोडं कमी करण्याचा प्रयत्न करा आणि तो टाइम कुठेतरी स्पेंड करा. तेव्हा तुम्हाला समजेल की आपण कुठे चुकत आहोत, आपला टाइम कुठे वेस्ट होत आहे आणि आपण कसं इम्प्रूव्ह करू शकता. या छोट्या छोट्या सवयीत आपल्यामध्ये खूप बदल घडवून आणू शकता. प्रयत्न करा, ट्राय करा आणि मला थोड्या दिवसांनी कमेंट करा या व्हिडिओवर की तुम्ही काय बदल केला, तुमचा अनुभव कसा होता. मी तर ह्या बदल सुरू केला आहे आणि बदलण्याचा
देखील करत आहे. काही सवयीमध्ये मी सक्सेसफुल पण झालो आणि काही सवयी अजूनही तशाच आहे ज्यांना मी बदलण्याचा प्रयत्न करायचा. जसं की जे चीप डोपामिन ऍडिक्शन आहे ते मी बदलण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे ते गोष्टी खूप मी कमी केलेल्या आहेत. निगेटिव्ह लोकांमध्ये तर मी राहतच नाही. मी सेम माइंडसेट लोकांचा विचार घेतो. त्यासोबतच मी आदल्या दिवशी डिसाईड करतो की मला दुसऱ्या दिवशी काय काम करायचं आहे. त्यासोबतच अशा अनेक सवयी, ज्या खूप साऱ्या सवयी असतात ज्या मी बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि खूप साऱ्या मी बदलल्या पण आहेत. तुम्ही पण प्रयत्न करा, ट्राय करा, छोट्यापासून सुरुवात करा आणि तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि तुमचा जो वेळ वाचेल तो तुम्ही चांगल्या कामातच लावाल आणि तो वेळ तुम्हाला तुमच्या स्टेप पर्यंत, तुम्हाला काहीतरी बनण्यासाठी एक पाऊल पुढंच नाही त्यापर्यंत. त्यामुळे ट्राय करा आणि बाकी असेच व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहतात. जे मी शिकलो, जे मी बदलण्याचा प्रयत्न केला, जे मी स्वतः बदललो, त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करणार. मग प्रत्येक गोष्ट असेल जी आपल्या मराठी माणसांना, आपल्या तरुणांना काहीतरी चांगल्या मार्गाकडे नेईल, काहीतरी चांगलं करण्यासाठी मोटिवेट करेल, अशा गोष्टी आपल्या चॅनलवर येत राहतील. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओला लाईक करा, ज्यामुळे अजून लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. ठीक आहे, बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.